नमस्कार. तुम्हा सर्वांचं रिव्हिजन बुक एमपीएससी यूपीएससी मध्ये स्वागत आहे. आज आपण बहुमताचे प्रकार बघणार आहोत, ज्यामध्ये चार प्रकार आहेत. जसे की सिंपल मेजॉरिटी असेल, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असेल, इफेक्टिव्ह मेजॉरिटी असेल, त्याचबरोबर स्पेशल मेजॉरिटी असेल. हे चार बहुमताचे प्रकार आहेत, आपण आज बघणार आहोत. सुरुवात करूया साधारण बहुमतापासून. साधारण बहुमत म्हणजे उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य जेव्हा एखाद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करतात आणि ते विधेयक पास होतं, त्याला आपण साधारण बहुमत म्हणतो. उदाहरण बघूया. उदाहरणार्थ लोकसभेचे 545 सदस्य संख्या आहे, मात्र सभागृहामध्ये 54 सदस्य हजर आहेत आणि त्या 54 सदस्यापैकी 20च सदस्यांनी त्या ठराविक विधेयकावरती मतदान केले. तर आता आपल्याला ज्यावेळेस साधारण बहुमत काढायचं असतं, त्यावेळेस आपण या उपस्थित असलेल्या 54 सदस्यामधनं साधारण बहुमत काढत नाही. कारण साधारण बहुमत म्हणजे उपस्थितही असले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी मतदानही केलेलं असलं पाहिजे. फक्त उपस्थित असून चालत नाही. तर या उदाहरणामध्ये उपस्थित असलेले आणि मतदान करणारे हे 20 सदस्य आहेत. बरोबर आहे. तर आता आपल्याला या 20 सदस्यामधूनच साधारण बहुमत काढावं लागेल. तर या 20 सदस्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजेच जर 20 सदस्यांचे अर्धे बघितले तर ते 10 होतात आणि प्लस 1 म्हणजेच हे झाले अर्ध्यापेक्षा जास्त. टोटल यांचं 11 होतं आणि जेव्हा त्या विधेयकावरती 11 सदस्यांनी त्या विधेयकाच्या बाजूने जर मतदान केलेलं असेल, तर ते विधेयक साध्या बहुमताने पारित झालं असं घोषित केलं जातं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा माहितीसाठी, की एक कोरम म्हणून असतं, यालाच मराठीमध्ये गणसंख्या म्हणतात. तर ती टोटल सदस्य संख्येच्या 10% असते. म्हणजेच आपण जे उदाहरण घेतलं होतं, जसं लोकसभेची जर 545 सदस्य संख्या असेल, टोटल सदस्य संख्या, तर त्याचे 10% सदस्य जर सभागृहात हजर असतील, तरच सभागृहाचा कायदेशीर कारभार चालू करता येतो. म्हणजेच याचा अर्थ गणसंख्या म्हणजे एखाद्या सभागृहाचा कायदेशीर कारभार चालू करण्यासाठी लागणारी सदस्य संख्या, म्हणजेच गणसंख्या, त्याला आपण इंग्लिशमध्ये कोरम म्हणतो. तर ही 545 ची जर धरली 10%, तर ती होते 54 सदस्य. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. यानंतर जर आपण बघितलं साधारण बहुमताचा वापर करून कुठले अधिनियम पारित केले जातात, तर यामध्ये आर्टिकल 2 आणि 3 चा वापर करून ज्यावेळेस एखाद्या राज्याची स्थापना करायची असते, त्यावेळेस साधारण बहुमताचाच प्रयोग केला जातो. म्हणजे साधारण बहुमतानेच नवीन राज्य स्थापित करता येतं. त्याचबरोबर वोट ऑफ थँक्स असेल कोणाचं, तर प्रेसिडेंट आणि गव्हर्नर, कोणाचं म्हणजे काय, दोनच लोकांचं वोट ऑफ थँक्स असतं, प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर. त्याचबरोबर एखाद्या राज्याचं क्षेत्रफळामध्ये जर काही कमी जास्त करायचं असेल, तर त्यावेळेस देखील साधारण बहुमताने त्या क्षेत्रफळामध्ये कमी जास्तपणा करता येतो. त्याचबरोबर एखाद्या राज्याचं जर नावामध्ये काही फेरबदल करायचा असेल, त्यावेळेस देखील साधारण बहुमतानेच नाव वगैरे बदलता येतं. याचबरोबर दुसरा प्रकार आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, म्हणजेच आपण त्याला मराठीत पूर्ण बहुमत म्हणतो. पूर्ण बहुमत म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. इथं एवढीच गोष्ट लक्षात घ्या. ओके. काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर पूर्ण बहुमत म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. उदाहरण बघूया. उदाहरणार्थ लोकसभेची 445 सदस्य संख्या आहे, त्याचे 50% जर बघितले तर ते 272 सदस्य होतात आणि त्यामध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त पाहिजे, म्हणून +1 असे टोटल झाले 273 सदस्य. म्हणजे ज्या ज्या वेळेस एखाद्या सभागृहाची सदस्य संख्या 545 असेल आणि त्या सभागृहामध्ये आपल्याला पूर्ण बहुमताने एखादं विधेयक पारित करायचं असेल, तर त्या 445 सदस्य संख्या असलेल्या ग्रहामध्ये आपल्याला 273 सदस्य हे त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणारे असायला पाहिजेत. तेव्हा ते पूर्ण बहुमत आणि विधेयक पारित झालं असं घोषित करता येईल.
तिसरा प्रकार आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजेच परिणामकारक बहुमत. यामध्ये उदाहरण बघूया. उदाहरण घेतल्याच्या नंतर तुम्हाला आणखी चांगलं लक्षात येईल. उदाहरणार्थ राज्यसभेच्या राज्यसभेमध्ये मॅक्सिमम सदस्य संख्या आहे 245. असं उदाहरणार्थ घेतोय की आपण राज्यसभेची सदस्य संख्या आहे 245. सॉरी, या 245 मध्ये व्हॅकन्सीज आहेत 15. बरोबर आहे. तर आता आपल्याला या इथं इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय की मोर दॅन 50% ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रेंथ. मोर दॅन 50% ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रेंथ. तर आता ही झाली पूर्ण टोटल सदस्य संख्या किती 245. यामधनं तर 15 सीट वॅकन्सीज आहेत. तर मग इफेक्टिव्ह स्ट्रेंथ किती झाली त्या सभागृहाची तर 230. आता आपल्याला या 230 मधनं 50% पाहिजे. बरोबर आहे. तर यामध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटी आहे 230, याचे 50% होतील 215 आणि प्लस 1. बरोबर आहे, म्हणजे 216 सदस्य. तर ज्या वेळेस एखाद्या सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेस म्हणजे ज्या ज्या सभागृहाची 245 सदस्य संख्या आहे त्यामध्ये 15 सीट वॅकन्सीज आहेत, म्हणजे त्याची इफेक्टिव्ह मेजॉरिटी होते 230. आणि या 230 मधनं आपल्याला जर इफेक्टिव्ह परिणामकारक बहुमत काढायचं असेल तर त्या इफेक्टिव्ह स्ट्रेंथच्या आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य त्या विधायकाच्या बाजूने मतदान केलेले असायला पाहिजेत. म्हणजेच आपल्या या उदाहरणामध्ये राज्यसभेचे जर आपण 245 सदस्य घेतले असतील आणि 15 जर सदस्याची सीट जर वॅकन्सी असेल तर आपली इफेक्टिव्ह स्ट्रेंथ ही 230 झाली आहे. तर आपल्याला आता या 230 मधनं अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य त्या विधायकाकडे मतदान केलेले पाहिजेत. म्हणजे 230चे अर्धे होतील 115 आणि प्लस 1 116. तर असे 116ने जर ते विधेयक पारित झालं तर आपण असं म्हणू शकतो की ते विधेयक परिणामकारक बहुमताने म्हणजेच इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पारित झालेले. चौथा प्रकार आहे स्पेशल मेजॉरिटी म्हणजेच विशेष बहुमत. विशेष बहुमताला असं देखील म्हणलं जातं की मेजॉरिटी विच इज निदर सिंपल नॉर इफेक्टिव्ह अँड ॲब्सोल्यूट. ते कसं तर ते आपण या 4 प्रकारामध्ये आपल्या लक्षातच येईल. तर स्पेशल मेजॉरिटी मधलं टाईप 1 मध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला टाईप 1 केव्हा वापरतात तर जेव्हा आर्टिकल 249चा वापर करून एखादा जर स्टेट रिलेटेड स्टेट लिस्ट मधला सब्जेक्ट जर असेल. बरोबर आहे. परत सांगतो, आर्टिकल 249 मधून जर 249चा वापर करून एक स्टेट लिस्ट मधला जर सब्जेक्ट असेल आणि तो जर केंद्रामध्ये जर त्याच्यामध्ये काही फेरबदल केला जात असेल तर त्यावेळेस टाईप 1 स्पेशल मेजॉरिटी मधले टाईप 1 मधली मेजॉरिटीने ते विधेयक पारित केलं जातं. उदाहरण जर बघितलं तर आर्टिकल 312 आहे आपलं. उदाहरण जर बघितलं तर आर्टिकल 312 आहे. यामध्ये आपण 312 आर्टिकल मध्ये काय तर ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे. तर हे सुद्धा आपण केंद्रानेच तयार केलेले आहे. बरोबर आहे. तर ज्या वेळेस आपल्याला विशेष बहुमतामध्ये टाईप 1 ने जर एखादं विधेयक पारित करायचं असेल तर त्या विधेयकाला मतदान करणारे हे उपस्थित असलेले आणि मतदान करणारे किती लागतील तर 2/3 लोक सदस्य हे त्या विधेयकाच्या बाजूने लागतील. उदाहरण घेऊया. उदाहरण घेतल्याच्या नंतर तुमच्या आणखी लक्षात येईल. ओके. समजा राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ आहे 245 सदस्य. लक्षात घ्या. समजा राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ आहे 245 सदस्य. त्यापैकी त्या विधेयकावरती 150 लोकांनी वोटिंग केले. सदस्यांनी, सॉरी. तर त्या 245 सदस्यापैकी उपस्थित असलेले आणि मतदान करणारे हे 150 सदस्य आहेत. ओके. तर या 150चं जर 2/3 घेतलं तर हे 100 होईल आणि त्यामध्ये जर एक ऍड केला तर हे 101 सदस्य होतील. अगेन सॉरी, हे 101 सदस्य होतील. ज्या वेळेस एखाद्या सभागृहाची 245 सदस्य संख्या असेल आणि त्या सदस्यांपैकी 150 सदस्य उपस्थितही असतील आणि मतदानही केलेलं असेल तर त्यामध्ये 101 सदस्य जर त्या विधेयकाच्या बाजूने असतील तर असं गृहीत धरलं जाईल की ते विधेयक
स्पेशल मेजॉरिटी म्हणजेच विशेष बहुमतातल्या टाईप 1 ने पारित झालेला आहे. तर टाईप 2 बघूया विशेष बहुमताचं. टाईप 2 जर बघायला गेलं तर आपण आर्टिकल 368 चा उल्लेख करतोय. 368 ने घटनामध्ये तर दुरुस्ती करता येते घटनेमध्ये. तर टाईप 2 मध्ये जर टाईप 2 मधून जर आपल्याला एखादं विधेयक पारित करायचं असेल तर त्यासाठी 2 कंडिशन रिक्वायर्ड आहेत. त्यात पहिली कंडिशन अशी आहे की उपस्थित असलेले आणि मतदान करणारे 2/3 सदस्य त्या विधेयकाच्या बाजूने असायला पाहिजेत. आणि दुसरी अट अशी आहे की 50% पेक्षा जास्त म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 50% प्लस 1 जे की त्या सभागृहाची जी टोटल स्ट्रेंथ आहे सदस्यांची त्याच्यापेक्षा 50% प्लस 1 लागेल. तर उदाहरण बघूया. उदाहरण घेतल्याच्या नंतर आणखी चांगलं लक्षात येईल. उदाहरणार्थ आपण लोकसभेचं उदाहरण घेऊ. लोकसभेमध्ये जर 545 सदस्य संख्या असेल आणि या 545 पैकी त्या विधेयकावरती मतदान करणारे 100 सदस्य असतील. याच्या जर 2/3 घेतलं तर हे 66 सदस्य होतील. पहिली अट. आणि दुसरी अट की 545 लोकांच्या अर्धे 273 होतात. तर यामध्ये पहिली अट पूर्ण होत नाही म्हणून हे टाईप 2 ने विधेयक पारित होत नाही. बरोबर आहे. लक्षात येते. ओके. तर यामध्ये विशेष बहुमतामध्ये तिसरा प्रकार बघूया. जे की आपण उदाहरण घेऊया आर्टिकल 61. आर्टिकल 61 ने आपण राष्ट्रपतीला पदच्युत करतो म्हणजेच इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट. यामध्ये टाईप 3 मध्ये अशी अट आहे की जी काही सभागृहाची त्या सभागृहाची टोटल स्ट्रेंथ असेल सदस्यांची त्यापैकी 2/3 सदस्य हे त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले असायला पाहिजेत. बरोबर आहे. तरच ते विशेष बहुमताचं टाईप 3 मधून काय म्हणते त्याला विधेयक पारित होईल. तर यामध्ये उदाहरण घेऊया लोकसभेचं. लोकसभेमध्ये जर 545 सदस्य असतील तर त्याचे 2/3 होतात 364 सदस्य. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या सभागृहाची जर सदस्य संख्या 545 असेल आणि त्या सभागृहामध्ये आपल्याला विशेष बहुमताच्या टाईप 3 ने जर एखादं विधेयक पारित करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या विधेयकाच्या बाजूने 2/3 सदस्य लागतील. म्हणजेच आपल्या या उदाहरणामध्ये 364 सदस्य त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले लागतील. त्यावेळेस असं गृहीत धरलं जाईल की ते विधेयक विशेष बहुमताच्या टाईप 3 ने पारित झालेले आहे. तर टाईप 4 मध्ये 2 कंडिशन आहेत परत. तर त्या 2 कंडिशन कुठल्या? तर पहिली कंडिशन आहे की जी काही त्या सभागृहाची टोटल स्ट्रेंथ असेल त्याच्या 50% प्लस 1 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त. त्याचबरोबर उपस्थित असलेले आणि मतदान करणारे 2/3 सदस्य त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणारे असायला पाहिजेत. आणि याचबरोबर 50% राज्यांनी त्या विधेयकाला मंजुरी दिली पाहिजे. लक्षात येतंय? परत एकदा सांगतो. टाईप 4 मध्ये 2 कंडिशन आहेत. त्यामध्ये पहिली कंडिशन अशी आहे की त्या सभागृहाची जी काही टोटल स्ट्रेंथ आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य त्या बिलाच्या सहमतीमध्ये मतदान करणारे असले पाहिजेत. त्याचबरोबर उपस्थित असलेले आणि मतदान करणाऱ्याच्या ते सदस्य 2/3 असले पाहिजे. आणि याबरोबरच ते विधेयक 50% स्टेटनी मान्यता दिलेलं पाहिजे. बरोबर आहे. तर आपण परत सुरुवातीपासून एक एक बघूया. तर सर्वात अगोदर आपण सिंपल मेजॉरिटी बघितली होती म्हणजेच साधारण बहुमत. या साधारण बहुमत म्हणजे काय? तर उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य जेव्हा एखाद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करतात तेव्हा त्याला साधारण बहुमताने विधेयक पास झालं असं म्हणता येईल. उदाहरण घेतलं होतं आपण लोकसभेचं. समजा लोकसभेमध्ये जर 545 सदस्य असतील पण त्यापैकी मात्र उपस्थित असलेले 54 सदस्य होते आणि त्या 54 सदस्यापैकीही फक्त 20च सदस्यांनी मतदान केलं होतं. अगेन सॉरी. तर त्यापैकी फक्त 20च सदस्यांनी मतदान केलं होतं. तर आता आपल्याला जर साधारण बहुमत काढायचं असेल तर या 54 मधनं काढायची गरज नाहीये. तर ते जे काही मतदान केलेले सदस्य होते 20 त्यामधनच आपल्याला साधारण बहुमत काढायचंय. तर 20चे अर्धे होतील 10 आणि प्लस 1 म्हणजेच 11. म्हणजे ज्या वेळेस
ज्या वेळेस त्या विधायकाला 11 सदस्य पाठिंबा देतील त्यावेळेस ते विधेयक साधारण बहुमताने पारित झालं असं गृहीत धरलं जाईल. परत आपण कोरम बघितला होता. कोरम म्हणजे एखाद्या सभागृहाची कायदेशीर कारभार चालू करण्यासाठी सदस्यांची लागणारी संख्या म्हणजे ती 10% असते. 10% सॉरी लागते. तर आपण बघितलं होतं, उदाहरण घेतलं होतं लोकसभेचं. लोकसभेमध्ये जर 545 सदस्य असतील तर त्याचे 10% 54 होतात. याचबरोबर आपण बघितलं होतं की साधारण बहुमत कुठे कुठे साधारण बहुमताच्या वापराने विधेयक पारित केलं जातं. तर आर्टिकल 2 आणि 3 चा वापर करून ज्यावेळेस एखादं नवीन राज्य स्थापन करायचं असतं त्यावेळेस साधारण बहुमत वापरलं जातं. त्याच वेळेस वोट ऑफ थँक्स असेल प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरांना तर त्यावेळेसही साधारण बहुमत घेतलं जातं. त्याचबरोबर एखाद्या राज्याच्या क्षेत्रफळामध्ये काही फेरबदल करायचा असेल तर त्यावेळेस आणि त्याचबरोबर एखाद्या राज्याच्या नावामध्ये काही फेरबदल करायचा असेल त्यावेळेसही साधारण बहुमत वापरलं जातं. याचबरोबर आपण बघितलं होतं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजेच पूर्ण बहुमत. तर पूर्ण बहुमत म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य हे त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले असायला पाहिजे. यामध्ये उदाहरण घेतलं होतं परत लोकसभेचं. लोकसभेमध्ये जर आपण उदाहरण घेतलं 545 सदस्य आहेत, तर त्याचे 50% होतील 272 आणि +1 म्हणजे 273 कारण आपल्याला एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त पाहिजे. मग 272 तर फक्त 50%च होते म्हणून +1 सदस्य. तर हे 273 सदस्य जेव्हा एखाद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, त्यावेळेस ते विधेयक पूर्ण बहुमताने पारित झालं असं गृहीत धरलं जातं. यानंतर आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी बघितली होती. इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये काय लागतं? तर मोर दॅन 50% ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रेंथ. ओके, लक्षात घ्या. उदाहरण घेतलं होतं आपण राज्यसभेचं. असं गृहीत धरलं की राज्यसभेची मॅक्सिमम स्ट्रेंथ आहे 245 सदस्य. यापैकी 15 सदस्य वॅकन्सी आहेत. 15 ही वॅकन्सीज आहेत. या मग 15 मायनस केल्याच्या नंतर इफेक्टिव्ह स्ट्रेंथ उरत होती 230. तर या 230 मधनं आपण पुन्हा 50% बघितलं तर 115 होतं आणि त्यामध्ये जर +1 केलं तर 116 होतं. तर अशा या सभागृहामध्ये जर 116 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने जर मतदान केलं तर ते विधेयक परिणामकारक बहुमताने पारित झालं असं आपण गृहीत धरलं होतं. त्यानंतर शेवटी सगळ्यात शेवटी बघितलं होतं स्पेशल मेजॉरिटी म्हणजेच विशेष बहुमत. तर विशेष बहुमताला हे देखील म्हणतात आपण हे पण बघितलं होतं की मेजॉरिटी विच इज निदर सिम्पल नॉर इफेक्टिव्ह अँड ॲब्सोल्यूट. ओके. परत आपण त्यामध्ये टाइप 1 बघितलं होतं म्हणजेच जे की आर्टिकल 249 चा वापर करून 249 म्हणजे ते स्टेट रिलेटेड जी स्टेट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट असतील त्याच्या रिलेटेड जर केंद्र सरकार जर एखादं विधेयक पारित करत असेल तर त्यासाठी होतं. तर त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं होतं ऑल इंडिया सर्व्हिसेसचं जे की आर्टिकल 312 मध्ये आहे ते क्रिएट केलेलं. तर यासाठी आपल्याला लागणार होती उपस्थित असलेले आणि मतदान करणाऱ्यांची 2/3 संख्या. म्हणजे फक्त उपस्थित असून चालत नव्हतं, तर ते उपस्थितही आहेत आणि त्यांनी मतदानही केलंय. अशा सदस्यांची 2/3 संख्या. तर त्यामध्ये आपण उदाहरण घेतलं होतं परत राज्यसभेचं, की राज्यसभेमध्ये असं गृहीत धरलं की 245 सदस्य संख्या आहे. मग त्यापैकी उपस्थित असलेले आणि त्या विधेयकावरती मतदान करणारे 150 सदस्य होते. तर या 150चं 2/3 घेतलं तर हे 100 होईल आणि त्यामध्ये +1 केलं तर 101 सदस्य होतील. त्याचबरोबर आपण टाइप 2 बघितला होता. यामध्ये आपण उदाहरण आर्टिकल 368चं बघितलं होतं. बरोबर आहे. त्यामध्ये टाइप 2 मध्ये 2 रिक्वायरमेंट आहेत. पहिली रिक्वायरमेंट म्हणजे उपस्थित असलेले आणि मतदान करणारे हे 2/3 सदस्य पाहिजेत. सॉरी. त्याचबरोबर दुसरी अट अशी होती की अर्ध्यापेक्षा जास्त कोणाच्या तर त्या सभागृहाची जी टोटल स्ट्रेंथ आहे सदस्य संख्या जी आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य त्या विधेयकाला पाठिंबा देणारे पाहिजे. उदाहरण आपण परत लोकसभेचंच घेतलं होतं. त्यानंतर आपण बघितली होती टाइप 3 विशेष बहुमतामध्येच. तर यामध्ये उदाहरण घेतलं होतं आपण आर्टिकल 61 जे की आर्टिकल आहे इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट. तर या टाइप 3 साठी आपल्याला जी काही सभागृहाची टोटल स्ट्रेंथ आहे सदस्यांची त्याच्या 2/3 सदस्य त्या विधेयकाच्या बाजूने असले पाहिजे. इथे आपण उदाहरण घेतलं होतं लोकसभेचं. लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत असं गृहीत धरलं होतं.
त्याचं 2/3 364 सदस्य होतात. मग ज्या सभागृहाची 545 सदस्य संख्या आहे त्या सभागृहाचं 2/3 364 होतं. म्हणजेच या विधेयकाला 364 सदस्यांनी जर सहमती दिली तर ते विधेयक विशेष बहुमताच्या टाईप 3 ने पारित होईल असं सांगितलं होतं. त्या सरतेशेवटी आपण टाईप 4 बघितलं होतं. त्यामध्ये 2 अटी आहेत. त्या 2 अटी कुठल्या? तर पहिली अट अशी आहे की टोटल स्ट्रेंथ कशाची? तर त्या सभागृहाची टोटल स्ट्रेंथच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य विधेयकाच्या बाजूने पाहिजेत. प्लस त्याचबरोबर उपस्थित असलेले आणि मतदान करणारे 2/3 सदस्य हे त्या विधेयकाबरोबर असले पाहिजे. आणि याचबरोबर दुसरी अट अशी होती की त्या विधेयकाला 50% स्टेटनी म्हणजेच अर्ध्या राज्यांनी त्या विधेयकाला मान्यता दिलेली पाहिजे. ओके, हे सगळं आपण आज बघितलं. हे होते सगळे बहुमताचे प्रकार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ट्यून.